अकोला WCL मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 27 बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला नागपूरमधून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अकोला शहरात सरकारी नोकरीच्या आमिषाने मोठ्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। WCL म्हणजेच वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगत 27 बेरोजगार तरुणींना जाळ्यात ओढण्यात आले। या प्रकरणात प्रत्येकी 6 ते 8 लाख रुपये वसूल करण्यात आले असून एकूण व्यवहार तब्बल 15 लाखांपर्यंत ठरवण्यात आला होता। या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वासुदेव हलमारे याला नागपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे। तर अकोल्यातील दलाल आशुतोष संगोईवाला हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या फसवणुकीमुळे अनेक युवकांचे स्वप्न चुरगळले असून त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले आहे। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्ह्यामध्ये सुरुवातीला गुन्हा दाखल होता तेव्हा 8 लाख रुपये फसवणूक केली असा सदर गुन्हा दाखल झाला होता। इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले असता त्याच्यामध्ये एकूण 27 मुलांची फसवणूक केली आहे आणि आतापर्यंत 32,15,000 रुपयाची फसवणूक केली आहे असे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। सदर गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्याकडून त्यांनी गुन्ह्यात भरलेले कागदपत्र जप्त केलेले आहेत आणि सदर गुन्ह्याचा 4 दिवसाचा PCR माननीय विद्यमान न्यायालयाकडून घेण्यात आला होता। त्या दरम्यान त्याची चौकशी केली आणि सध्या स्थितीत तो आरोपी सध्या MCR जेलमध्ये आहे।